रांजणगाव इथल्या 25 कोटी रुपयांच्या सरकारी जमीन घोटाळ्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आता तापलंय। या प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि तत्कालीन सरपंच स्वाती पाचपुते पाचोंडकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी हजेरी लावली। भाजपच्या उमेदवार स्वाती पाचोंडकर यांच्यावर ज्या जमिनीचा अपहार केल्याचा आरोप आहे ती जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच घेतलेला होता। मात्र आता स्वाती पाचोंडकर यांच्याच प्रचारात विखे पाटील गेले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मागणी होती आम्हाला द्या म्हणून गावच्या विकासाकरता। ती खाजगी व्यक्तीनं ती त्याच्यामध्ये बळकवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाद चालू होता। शेवटी ग्रामपंचायतीला ती जागा देणं हेच महत्वाचं होतं, कारण सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीला जागा देणं काही त्यामध्ये मला वाटतं कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे। आणि त्यामुळे ते सगळे सर्व कागदपत्र पाहिल्याच्या नंतर ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहे। रांजणगावच्या स्वाती पाचोंडकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जी जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती। या संदर्भात त्यांच्यावर 13 केसेस झाल्या होत्या आणि त्यात लिपिक आणि जे ग्रामसेवक होते त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई झाली। असं असताना या अगदी वरच्या सर्वोच्च कोर्टात जाऊन त्यांच्या अँटिसिपेटरी बेल आणतात अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे याचा आपल्याला काही अंदाज येतोय का? त्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक कॉन्स्टिट्यूशनल निर्णय माझ्याकडून झाला हे मान्य करतो मी। आता त्याच्यानंतर ते न्यायालयात प्रक्रिया गेली, आता ते सबज्युडिस मॅटर झालंय, त्यामुळे मी ते जास्त भाष्य करणार नाही। परंतु शेवटी यामध्ये तो प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो निर्णय आपण मान्य करायचा। तर निवडणुकीमध्ये स्वाती पाचोंडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे मानसी पाचोंडकर उभे आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती बघूया। स्वाती दत्तात्रय पाचोंडकर पाटील ह्या सरपंच असताना त्यांनी 72 गुंठे जागा ही आपल्या सासऱ्याच्या नावावरती करून लाटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या विरुद्ध खुद्द तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आदेश करून ही जागा परत शासन दरबारी जमा करण्याचे आदेश दिले होते व संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। अशा भ्रष्टाचारी उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा विखे पाटील साहेब जर या ठिकाणी येणार असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे।